तर जितारा वजन करायला चाललोय, त्यानिमित्त मार्केट बघा कसला भरलाय। चिकनवाला बोलतोय माझ्या इथं वजन होणार नाही, नाही होणार वजन तुमच्या इथं, म्हणून मटनवाल्याकडे आलोय। बघा 10-15 किलोचे बकरे वजन केले, आज जितारा वजन करणार आपण। ऍक्च्युली 25,000 झालं, डिग्या का ऐकतच ना, 25,000 टोटल झाली, पण 17 सांगायला सांगतोय। हा
मंगेश आलाय मंगेश. काय मंगेश शेठ बरं ना? रवी काका तुमचीच कमी होती. या या बरे आहेत ना? एकदम फर्स्ट क्लास. बघा कसला मोठा आम्ही मावरा पकडलाय. म्हणजे काय काय बंदरान भेट देऊन जाते. दुसरा बघा दुसरा काय बघू काय मोठा जितारा. आणि आलोय आता कोट नाक्यावर मावरा विकायला. बघा किती जण आले आमचा मावरा घ्यावाला. हो बरेच नाही. ताजा ताजा मावरा पाहिजे असेल तर नक्की एकदा भेट द्या आपल्या उरण कोट नाक्यावरती. नेहमी मावरा येतं ना ताई? सकाळी 6 वाजता. सकाळी 6 वाजता लिलाव चालू असते एक प्रकारचा. आपली कोलबी गेलेली आहे. कोलबी कोलबी विकली ना गिरीश? कोलबी कितीला गेली? 1200 रुपयाला कोलबी गेली बघा. आय आणि मार्केट बघा कसला भरलाय. तर जितारा वजन करायला चाललोय त्यानिमित्त मार्केट बघा कसला भरलाय. हे मयूर इथं दाखव. मयूर आणि आलोय चिकन शॉप वाल्याजवळ मावऱ्याचं वजन करायला. चिकनवाला बोलतोय माझ्या इथं वजन होणार नाही. नाही होणार वजन तुमच्या इथं, म्हणून मटनवाल्याकडे आलोय. बघा 10-15 किलोचे बकरे पकडलेत, वजन केलेत. आज जितारा वजन करणार आपण. हा इथं दाखव. 15 किलो. थांब थांब. ताजा मावरा पाहिजे असेल तर बघा उरण कोट नाक्याला असे जिताडे जिवंत बोल्ट सर्व काय मावरा भेटत असते. किती झाला? 15 किलो झाला ना? 15 किलोचा जितारा झालाय बघा. आणि ही बघा पापलेट कसली. 15 किलो झाला ना? 15 का 18 15 किलो. चल. आणि मार्केटमध्ये सकला बघा. सकला मासा. हो हलवा सुरमई. काय नाव तुमचं? आणि बोल्ट बघा. आणि जिवंत चिंबोरी इथं दिसतं तुम्हाला. आणि कालवातले गोले याची पण आपण रेसिपी दाखवली. कालवातले गोल्यांची नक्की ट्राय करा. आणि पापलेट बघा सफेद पाणीवाले. सफेद पाण्याची पापलेट दिसतात तुम्हाला एकदम ताजी. ही कसली? ही गाबोली नाही बोलताना याला? गाबोली सकल्याची. मग यो मार्केट दररोज भरतंय बाहेर आणि नंतर आत म्हणजे होलसेल मार्केट असते. उरण कोट नाकाचा होलसेल मार्केट ना. एकदम फ्रेश मावरा असतंय नेहमी. हा यो काय करकऱ्या नाही? करकऱ्या मासा बघता तुम्ही. मस्त मस्त चालेल. इथं पण पापलेट बघा किती आहे मस्त एकदम. हे गिरीश किती रुपयाची विकलास जितारा? 15 किलो झालाय. पण किती रुपये 1 किलोला? 750. 750चा भाव. खरोखर 600-750 रुपये किलोला जिताडा गेलाय आपला. 15 किलो ना. हा म्हणजे मोठी पलट झाली आपली. 700 बोलले 50 रुपये कमी दिले. आणि हे बघा वड जिवंत वड दिसतात तुम्हाला. आणि वर विकताना दिसतात. आणि तुम्हाला काय भाव सांगू
इथे गिरीश फुल फॉर्म मध्ये आपल्याला भाव देत नाही बिलकुल. हे बघा बिना पैशाची मावरा विकतोय गिरीश. आणि या बाजूला रुपेश कोहली दिसतात तुम्हाला आणि त्यांच्याकडे मावरा बघा स्क्विड नाहीये, स्क्विड, गोटी माकुल, बला, बोयट एकदम फ्रेश दिसतात तुम्हाला. आणि शेंगाट बघा. आणि या बाजूला बांगडा, सुक्या वाकट्या आणि कोंबड्या पण आहे मार्केटमध्ये तुम्हाला. हे गावठी कोंबड्या आहेत. हां गावठी कोंबड्या आणि गावठी अंडी पण दिसतात बघा. ही वड आमचं आणि तुम्ही घेतलं हो. कितीला पडलं हे? 1500चं घेतलंस. अरे बापरे. आणि या कोंबडींचा काय भाव आहे? 500-400 रुपयाला ना. चालेल चालेल. आणि अंड्याचा 15, 160 डझन ना. चालेल चालेल. म्हणजे नुसती मासलीच नाही कोंबड्या पण भेटतात तुम्हाला इकडे येत आहे तर. या बाजूला हंसराज साहेब आहेत. हंसराज साहेब एखाद्याला इकडे पोचायचं झालं या मार्केटला, उरण नगर परिषद मासली मार्केटला, तर कसं पोचणार? उरणकोट नाका ना. उरणकोट नाकामध्ये जरीमरी आई मंदिरच्या पुढे आलं तर हा मार्केट भेटेल तुम्हाला. बरोबर ना? हो हो नमस्कार. काय आणला हो? काय नाही. जितारा नेला एकाने 20 किलोचा.